शिवरायांचे चरित्र म्हणजे केवळ एका राजाचा इतिहास नाही, तर दोन महाप्रतापी घराण्यांच्या रक्तांचा अभिषेक आहे. एकीकडे लखुजीराव जाधवांचे शौर्य आणि दुसरीकडे शहाजीराजांचा पराक्रम. ज्या निजामशाहीसाठी रक्त सांडलं, तिथेच भर दरबारात माँसाहेब जिजाऊंचे पिता लखुजीराव जाधवांची हत्या करून विश्वासघात केला गेला. या घटनेने महाराष्ट्राचा इतिहास बदलला आणि जिजाऊंनी हा दुःखाचा डोंगर पचवला आणि शहाजीराजांनी स्वाभिमानासाठी निजामशाहीलाही लाथ मारली. एकीकडे मुघलांचे आक्रमण आणि दुसरीकडे बेचिराग झालेली पुणे जहागीर. अशा कठीण काळात गरोदर जिजाऊंच्या रक्षणासाठी शहाजीराजांनी अभेद्य शिवनेरी निवडला आणि अखेर 19 फेब्रुवारी 1960 रोजी शिवनेरीवर सनई चौघडे वाजले आणि गनिमांना धडकी भरवणारे शिवबा जन्माला आले. शिवरायांची पहिली 6 वर्ष युद्धाच्या धामधुमीतच गेली. जिजाऊंनी याच धावपळीत त्यांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगून शौर्यांचे बाळकडू अत्यंत अत्यंत प्रामाणिकपणे दिले आणि म्हणूनच शहाजीराजांनी स्वतःचे राज्य स्थापण्याचा प्रयत्नही त्याच काळी त्यांनी केला. पण मुघल आणि आदिलशाहीने त्यांना रोखले आणि अत्यंत ताकदीने रोखले. त्यांचा तो प्रयत्न अपूर्ण राहिला असला तरी त्यांनी मराठी आत्मविश्वास जागा केला आणि तोही स्वराज्याची खरी ठिणगी देणाराच ठरला होता.